नमस्कार. नमस्कार. किती छान मस्त. हे छोटे सगळे हे आमच्या बिल्डिंग मधले सगळे किती छान उत्साही आहेत. आल्याबरोबर त्यांनी स्वागत केलं आमचं. या काकी का? हां. काकी काय म्हणता, काय वाटतंय तुम्हाला आता? काय कसं तुमच्या भावना व्यक्त करणार तुम्ही? भावना म्हणजे काय, आता ही मुलगी आमची आहे तर ही सासरी जाणार आहे. तर ही सासरी जाताना म्हणजे प्रत्येक आईच्या मनात किंवा काकी म्हणजे आईच असते, तर त्यांच्या मनात जी काय म्हणजे मुलीबद्दल प्रेम असतं किंवा तळमळ असते हे आपल्याला शब्दात सुद्धा नाही सांगता येत. हो मग ते मन म्हणजे आतल्याच गुंतत राहतं किंवा बोलता येत नाही. तर त्या क्षणी म्हणजे कुठलीही आई काय लग्नात गाणं वगैरे म्हणत नाही. तर मला फक्त थोड्याशा त्या माझ्या भावना आहेत त्या फक्त गाण्यातून व्यक्त करायच्या. अरे वा, आवडेल आम्हाला, नक्की करा. पोटीत घातली मुलगी विहीण बाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी, सांभाळ करावा हीच विनवणी पायी, लाडकी लेकही माझी पहिली वहिली, भागीत तिच्या सुना पुली व्हावी, लाडकी लेकही माझी पहिली वहिली, मी पदर पसरिते जन्मदायी मी आई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. वा वा वा, थँक्यू सो मच. किती छान. हां, तर त्यांच्या भावना सगळ्या अशा दाटून आलेल्या आहेत आणि त्या विहीणबाईंना सांगतायत की आमची मुलगी तुमच्याकडे येते आहे, आमच्या ताईला खूप सुख तुमच्या घरात मिळणार तर आहेच, तर ते कायम तिला आनंदी ठेवा. हां, किती मनापासून गायल्या त्या. बरं, त्यांच्याकडनं 5 अपेक्षा जर मागायच्या असतील किंवा व्यक्त करायच्या असतील आत्ता, तर कोणत्या करणार? 5. नॉट एक्झॅक्टली 5, म्हणजे मला अशी एक अपेक्षा आहे की जी पूर्ण 5 अपेक्षांना कॅप्चर करेल अशी, म्हणजे त्याच्यामध्ये बरं, एकातच 5 आहे, एका पाकिटात 5 गोष्टी 5 गोष्टी भरलेल्या आहेत त्या. पण एक्झॅक्टली असं आहे की आता जसा स्वभाव आहे की ज्या पद्धतीने ते समजून घेतात किंवा ज्या पद्धतीने शॉपिंगसाठी अप्रोच करतात, जेवणासाठी म्हणजे कुठे बाहेर जाण्यासाठी वगैरे वगैरे, कधी कुठे मूवीला जाण्यासाठी, म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्ये सगळीकडे होकार असतो त्यांचा, असा आहे. इन द सेन्स की म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये त्यांना आता ट्रॅव्हलिंग आवडते जे मलाही आवडतं, त्यामुळे मला स्वतः बोलायची गरज नाही आहे. पण हेच आहे की शेवटपर्यंत असलंच पाहिजे. हे जेवणाच्या बाबतीत पण तसंच आहे, तेही फूडी आहेत, इवन मीही आहेत. बरोबर. सो फायनली शेवटपर्यंत तेही. आणि शॉपिंग झालं, ट्रॅव्हलिंग झालं, अजून काय राहिलं आहे मग? तुम्ही सांगू का, एकामध्ये 5 म्हणाला होतात पण लक्षातच आलं नाही तुम्हाला, एकामध्ये 10-12 भरलेत तुम्ही. नाही, 2च झाले. शॉपिंग झाली आणि ट्रॅव्हलिंगचं झालं आणि फूड अजून बोलायचं आणि जेवणासाठी झालं. आणि हां, एक नॉट बट लिस्ट, गाडीचं पेट्रोल नेहमी फुल असलं पाहिजे. म्हणजे असं की काय ह्याच्या पाठी काहीतरी असणार, त्याशिवाय नाही ना तुम्ही बोलणार. डेफिनेटली. आता रिसेंटलीच असं झालं होतं की आम्ही शॉपिंगला गेलो होतो, बँड्राला घेऊन गेले मला शॉपिंगला, चल वेस्टर्न आउटफिट्स घेऊया म्हणून गेलो, शॉपिंग करून आलो. मग म्हणे चायनीज खायला जाऊया, आता रात्रीचा वेळ आहे. म्हटलं हां ठीक आहे. आईला फोन करून सांगितलं की आई मी जेवण येते घरी, जेवण बनवू नकोस वगैरे. बोलता गप्पा मारता मारता ते चायनीज रेस्टॉरंट समोर येणारच होतं आणि तिकडे गाडी पार्क करणार होती, तेवढ्यात ती रिझर्वमध्ये आवाज चालू झाला तिचा. मग कळलं की पॉसिबलच नाही आहे. मग तिकडनं कळलं की परत पेट्रोल पंप खूप दूरवर आहे. मग जवळपास 1.5 तास आम्ही चालत तिथपर्यंत गेलो गाडी घेऊन. आणि माझ्या हातामध्ये मस्त अशा प्लास्टिकच्या बॅगा, सगळं माझी शॉपिंग सगळी हातात. आम्ही चालत तेवढं गेलो आणि तिथे गेल्यानंतर कळलं की अजून दूर आहे. मग फायनली आम्हाला ते पेट्रोल पंप मिळालं, गाडी पेट्रोल भरलं. पण तेवढं बाईचा फोन आला की स्वाती इट्स टू लेट, ये आता घरी परत. मग झालं ते चायनीज तिकडेच राहून गेलं. मग तसंच घरी आली. माई म्हणाली आहे घरी एक्स्ट्रा जेवण आहे, जेवू शकते. वा वा वा. तेव्हा पेट्रोल नक्कीच. आता तुमच्या 5 अपेक्षा सांगा. आता जो स्वभाव आहे तिचा मिस्चिव्हियस सारखा, तो तिने पुढेपर्यंत तसाच राहावा. सगळ्यांबरोबर हिरून मिळून, आईवडिलांचं जशी इकडे आपल्या स्वतःच्या आईवडिलांची काळजी घेते तशीच माझ्याही आईवडिलांची तिकडे काळजी घ्यावी. माझी एक आजी आहे, ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, तर तिचीही तिने एक काळजी घ्यावी.
शॉपिंगसाठी तिने जरा कमी वेळ घेतलेला मला आवडेल. शॉपिंग एका दुकानामध्ये कमी वेळ घातलेला. बाकी मूवीज वगैरेमध्ये तर तिचा कधी नकार वगैरे नसतो. फिरण्यासाठी एव्हर रेडी असते, त्यासाठी मला तिकडे काही नाही. एकच गोष्ट अशी आहे की आता जशी तिथं स्माइलिंग आणि नेहमी राहते तशीच ती पुढे फ्युचरपर्यंत माझी तशीच राहावे. अरे वा, म्हणजे माझा दिवस पूर्णपणे चांगला जातो तिला बघितल्यानंतर. अरे वा, छान. तेव्हा आता दोघांनाही शुभेच्छा आहेत. आणि जरा पुढे या तुम्ही, एक खेळ आहे आता. पण तुमचे बाबा कुठे? बाबा, काय वाटतंय? मुलीचं लग्न होणार आहे आता, दुःख होणं स्वाभाविक असतं प्रत्येक मुलीनं. तरी ते स्वीकार नाही आले पण चांगलं. सुखात राहिले जास्त. सुखात राहणार, काळजी करू नका. हां, खूप छान. आता या खेळात बघा कसे खेळणार आहेत जावई बापू. आणि तुम्ही सुद्धा जसं तुमच्या आईबाबांना आईबाबा म्हणता तसंच यांच्याही आईबाबांना आईबाबा समजून कायम प्रेम करत राहा. या खेळात हे बघा, ही पाटी अशी ठेवणार मी. हां, वरती वहिनी त्यांचं नाव तुम्ही रचायचं आहे आणि खाली तुम्ही वहिनींचं नाव, म्हणजे होणाऱ्या वहिनींचं, आमच्या ताईचं नाव लिहायचं. हां, आणि खेळ सुरू झाल्यानंतर बघायचं आहे की आधी कोणाचं स्पेलिंग पूर्ण होतं. वरच्या बाजूवरती तुम्ही, खाली तुम्ही. 1 2 3 चला. त्यांचे स्पेलिंग जास्त आहेत ना पण. आता खेळ तर संपत आला. बरं, आता घ्या एक करत बसायला. चला बघू, पूर्ण तर करा. हा खेळ होता, पण या खेळात शेवटी बाजी मारली आमच्या ताईने. काही करू दे, म्हणजे त्यांना असं एका बाजूला ठेवून दिलं होतं, त्यांना दिसूही नये आणि लेटर शोधताही येऊ नये. हां, पण हा आनंद आहे, ही गंमत होती. महेश वेड्स स्वाती कधी? 2 मार्च 2002. अच्छा, झी मराठीकडून हा अहेर आहे तुम्हाला त्या दिवसासाठी. अभिनंदन. त्याचबरोबर आमच्या ताईला झी मराठीकडून शुभेच्छा आहे. काही वेळात झी मराठीवर दिल्या घरी तू सुखी राहा ही मालिका सुरू होणार आहे. म्हणजे होम मिनिस्टरचा भाग संपला की लगेच पाहायला विसरू नका. आणि ताई, तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.